स्वागत है आपका हमारी हैप्पी फार्मर्स श्रृंखला में, जहां हम आपको हमारे खुशहाल किसानों से मिलवाएंगे। वे अपने अनुभव साझा करेंगे कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने के बाद उनकी खेती में किस तरह के सकारात्मक बदलाव आए हैं। आइए जानते हैं उनकी सफलताओं की कहानी और कैसे हमारे उत्पादों ने उनकी मेहनत को और भी फलदायी बनाया। बंधूंनो, मी पूर्वी एग्रो इंडस्ट्रीचा कंपनी प्रतिनिधी गौतम सातदिवे आज आपण आलेलो आहोत पायगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये। तर आपण या शेतामध्ये आलेलो आहोत, कांद्याच्या शेतामध्ये, ज्या शेतामध्ये ग्रोग्रीन 9 वापरण्यात आलेले आहे। तर ह्या भाऊंनी यांच्या अर्धा एकर कांद्यासाठी 2 ग्रोग्रीन 9चे कांद्याचे खत वापरलेले आहे। तर भाऊच्या तोंडूनच आपण ऐकून घेऊया की त्यांना ग्रोग्रीन 9चे रिझल्ट कसे वाटले आणि काय। दादा नमस्कार, पहिल्यांदा तुमचं नाव? माझं नाव आकाश आणि राहणार बायगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझा मोबाईल नंबर आहे 9021053250। मी सुरुवातीला ग्रोग्रीन 9चे 2 बॅग 26 गुंठ्यासाठी वापरले। त्याच्यामध्ये आज 11 सप्टेंबरची लागवड होती, 14 सप्टेंबरला एंड झाली। त्याच्यामध्ये माझा 70 दिवसाचा प्लॉट आहे, पण मला एक जमीन एकदम भुसभुशीत आणि कांद्याला बिन पिकाची मला एकदम 70 दिवसामध्ये कांद्याची एक साईज बनली। आज कुठल्याही शिवारात तुम्ही गेले तर ह्या टेपच्या व्यतिरिक्त का आपल्या आज कांद्याची फुगवणूक झालेली नाही, तरी ह्या कमालाची एकदम व्यवस्थित फुगवणूक झाली। त्यानंतर मी 0.6020 एक फवारणी केली। नंतर ग्रोग्रीन 9चे हे केली, त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट रिझल्ट आला। आणि तुम्ही आज कुठल्याही शेतात केले तर मी खरंच कंपनी प्रतिनिधी तुमचे आभार व्यक्त करतो का असं सेवा आमच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा। कारण प्रत्येक शेतकऱ्याचं खर्चाच्या तुलनेमध्ये आजपर्यंत नुसतं खर्च होत गेलेला आहे, पण असा माल कुठे उपाडलेला नाही। आणि या वर्षीचं वातावरणामध्ये हा माल बनणं म्हणजे एक तुमच्या कंपनीचं खूप मोठं योगदान आहे। धन्यवाद दादा। तर दादाचं म्हणणं आहे की ग्रोग्रीन 9 वापरल्यामुळे त्यांना काय काय फायदा झाले। तर पहिल्यांदा त्यांची ग्रीनरी टिकून राहिली आणि आज जर बघितला तर हा महिना एक 70 दिवसाचा प्लॉट झालेला आहे कांद्याचा। तर कांद्याची साईज आपण आज इथे बघू शकतोय आणि हा जो तुम्हाला जारवा दिसून येईल ते एकदम खूप जारवा जबरदस्त आहे। कांद्याची साईज ही बनलेली आहे। दादाचं म्हणणं आहे की त्यांनी बाकीच्या आजूबाजूला पण त्यांच्या शहरामध्ये लोकांनी कांदे लावलेले, कोणाचीही साईज या साईजची नाही। त्यांच्या हातामध्ये जो हा कांदा दिसतोय या साईजच्या कांदे म्हणजे दोन महिन्याचे 60-70 दिवसाचा कांदा बाकीच्या लोकांचा आहे आणि त्यांची ही साईज आहे। ग्रीनरी टिकून जमीन भुसभुशीत झाली आहे आणि म्हणजे त्यांना उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। तर दादा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? प्रत्येक शेतकऱ्यांनी याची एकरी किमान 2-3 बॅग तरी वापरायला पाहिजे। ते वापरलं जमीन भुसभुशीत होती, कांद्याच्या पिकासाठी एकदम कांद्याची मान पोहोचण्यात मदत करते आणि कांद्याची फुगवणूक होते। धन्यवाद दादा। दादाचं म्हणणं आहे की इतर शेतकऱ्यांनी कमीत कमी 1 एकरसाठी कांद्यासाठी ग्रोग्रीन 9 या खताची एकरी 3 ते 4 बॅग एकरी सुरुवातीला बेसल डोस मध्ये वापरून बघायचे आहे। समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है। यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं, तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें। हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं।